गुड मॉर्निंग सर्वांना. बघू शकता मस्त बाहेर पाऊस येत होता, म्हणजे भुरभुर होती, खूप जास्त पण नाही. बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे. आणि साऊ पण सकाळी उठली होती. वातावरण जसं फ्रेश आहे तशीच साऊ पण फ्रेश होती आणि आवाज देत होती. बघू शकता. आज साऊ पूर्ण 7 महिन्यांची झाली आहे आणि साऊचा पूर्ण दिवस म्हणजे साऊसोबत कसे दिवस जात आहेत फास्ट समजत पण नाही आहे. मस्त खेळत असते. येणार देवी मागवय नाही आज करावे पहिल्यावर गाळ किती बाहेर बाय बघ कुठलं किती पाऊस किती हा झोपती गवनाची गाई गाई ग बाळ दूध वाटीत. खाल्ला नाश्ता झाला नाश्ता आईचा नाश्ता झाला. संस्थेमध्ये यायला का घाबरतात संजय राऊतांचा सवाल. 2029च्या निवडणुकीसाठी संसदेचा मास्टर केस गेला थांब. झोप आता गाई गाई करा. साऊला मस्त आंघोळ घातली, त्यानंतर तिला बॉडी लोशन लावलं, कोरडी केली आधी टॉवेलने, मस्त बॉडी लोशन लावलं ना. आता गुंडाळली आणि झोळीत टाकली. आणि साऊ झोपली होती तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेतला. चपाती बनवली आणि मटकीची भाजी बनवली होती आणि त्यानंतर मी मस्त जेवण केलं. साऊ झोपली होती तोपर्यंत पटकन जेवण करून घेतलं आणि साऊचं पण जेवण बनवायचं होतं. साऊला पण मी मूग डाळ खिचडी बनवली होती, इथं बघू शकता. आणि साऊ पण उठली होती नंतर. साऊ चाल इकडे आली का? चल ए बाळा चाल 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 इकडे चाल. बाळा लय शाण आहे ग, ऐकत ग, लय हुशार आहे. चलो चलो हा हा हा. चल इकडे वर, याच्यावर इकडं मॅटवर ये. इकडे चल मॅटवर ये. इकडे ना
असे स्टँड सोबत खेळतीये. मला स्टँड कुठं ठेवा असं हे होतं नाही का. कुठं पण ठेवलं का ती लगेच जाऊन त्याच्यासोबत खेळत असती. ए बाळा साऊ अगं लागन ना बाबड्या. ए पिले. इथं मी मूग डाळ खिचडी मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे. जे मी जिरे टाकते ते जिरे मी काढून टाकत असते, त्यानंतर मिक्सरमधून मस्त बारीक करून घेते असं आणि मग साऊला देते. इकडे बघू शकता साऊ. घरात सारखं त्यामुळं खूप जास्त कंटाळा आला होता आणि त्यामुळं आम्ही बाहेर हवा खायला गेलो होतो शेताकडं. बघू शकता. तर मी आले होते माझ्या मावशींकडं. तर माझी मावशी जवळच राहते, त्यामुळं आम्ही तिकडे गेलो होतो. आणि माझ्या भावाला बघू शकता इथं त्याने 2 गोरे पाळलेत, कारण की त्याला बैलगाड्याची खूप आवड आहे. त्यामुळं दोन्ही पण व्हाईट कलर आहे, मस्तपैकी जोड आहे. बघू शकता मस्त. आणि इकडं त्यांनी पूर्ण शेतात गायांना मोठं कंपाऊंड केलेलं आहे, कारण की आधी वाघ बिबट्या वगैरे यायचे, त्यामुळं त्याने मोठं कंपाऊंड केलं आहे. आणि इथंच त्याने कोंबड्या पण पाळलेल्या आहे शेताकडंच. आणि बायपासला खेटून म्हणजे बायपासच्या लगतच त्याची शेती आहे मोठी. त्यामुळं आम्ही इकडं आलो होतो शेताकडं. आणि शेताकडचं वातावरण बापरे खूप मस्त असतं. इतकं छान वाटतं शेताकडे आल्यानंतर. मस्त फ्रेश वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. इथं बघा कोंबड्या. साऊला मी कोंबड्या दाखवतो. कोंबड्या आम्हाला बघून पळून गेल्या. आणि साऊ कोंबडीने आपल्याला पाहिजे पळून गेल्या. आता आहे 20 रुपये पावशेर. तिकडे ते पक्षी इकडे बघ रोडाच्या गाड्या बसली. त्यानंतर आम्ही माझ्या भाच्यांना भेटलो. सांग. कितवीत जाती? बालवाडीत. कुठे ती शाळा? ते तिकडे आहे का? तुझं नाव काय आहे? काय नाव आहे? पूर्ण नाव? पप्पाचं नाव? पप्पा. आडनाव? तिचं आडनाव. तुझं काय आडनाव आहे? वैद्य. बर. तुझं नाव श्रेजल. तू कितवीला आहे? श्री गणेशला आहे. कितवीला दोघी आहे? पण खूप क्यूट आहेत. आधीची छोटी आहे, ही मोठी आहे. कितवीला खूप आहे? मस्त आहे दोघी पण. आम्ही दोघींना पण भेटलो. त्यानंतर त्या बाळासोबत बोलल्या, खेळल्या. त्यानंतर आम्ही मीना साखर. घरी आलो. बघू शकता रोडचं वातावरण पण मस्त होतं येताना. झाडं पण ह्या रोडला बरेच झाडं आहे, म्हणजे तसे रोडला झाडं तर बघायलाच मिळत नाही, पण इथं मस्त दोन्ही पण साईडनी हिरवे हिरवे झाड. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.